सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅनर जे शहरात लागून शहराचं विद्रुपीकरण व्हायला. लोहा शहर आज भाऊक आहे, पण तेवढेच आशेनं उभंही आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे. सर्वसामान्य माणसासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झटणाऱ्या या खंबीर नेतृत्वाला लोहा शहरानं सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण केली. डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि हृदयात एकच संकल्प: दादांचे विचार जपायचे, त्यांचे कार्य पुढे न्यायचे. याच भावनिक क्षणी लोहा शहराच्या विकासासाठी ठाम उभे राहणारे नेतृत्व आमदार प्रताप पाटील चिखलीकर. क्रीडा संकुलाची पाहणी असो, व्यापाऱ्यांच्या त्रासांची दखल असो, की बंद पथ दिवे व स्ट्रीट लाईटचा प्रश्न, आमदार चिखलीकर यांनी फक्त बोलून नाही तर काम करून उत्तर दिलंय. आज सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. लवकरच प्रत्येक रस्ता उजळेल, प्रत्येक पथ दिवा पेटेल आणि लोहा शहर अंधारमुक्त होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य पुतळा अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्गावर उभा राहणारा हा तेजस्वी पुतळा लोहा शहराच्या वैभवात मानाचा तुरा ठरणार आहे. संवेदनशील मन, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा हेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं बळ आहे. लोहा शहर आज विश्वासानं म्हणत आहे, नेतृत्व योग्य हातात आहे, विकास अटळ आहे. आज या प्रसंगी दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे, पण परिसराचा जो विकास आहे म्हणजे सुशोभीकरण आहे ते काम पण अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पण जशा जशा सूचना येतील त्याच्यामध्ये आणखी काही करता येईल चालतं तो करण्याचा प्रयत्न आहे. आपण बघितलं की समोरच्या बाजूमध्ये आपण गार्डन करतो, कारंज्या करतो. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा त्याच्या मागे भूमिका आहे. सर, लोहा नगर परिषदेमध्ये सर्व विभागाचा आढावा घेतला आणि तुम्ही क्रीडा संकुलाला भेट दिली, या विषयावर काय? नाही, नगराध्यक्षाची आणि सगळ्यांची भूमिका होती की आपण थोडीशी काही गोष्टीवर चर्चा केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅनर जे शहरात लागून शहराचं विद्रुपीकरण व्हायला त्याच्यावर टाप लागला पाहिजे, म्हणून मी मुख्य अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. नगराध्यक्षाची, नगरपालिकेच्या नगरसेवकांची चर्चा करून त्याने 10-15 पॉईंट ठरवले पाहिजे. त्या पॉईंटवरच बॅनर लागलं पाहिजे आणि जे काही सेंट्रल लाईट, स्ट्रीट लाईट आहे त्याच्यावर लागले पाहिजे. पण कोणाच्या प्रतिष्ठान पुढे बॅनर लागता कामा नये. कोणाच्या व्यापाराला, उद्योगाला त्या बॅनरमुळे अडचण होईल असं मग कोणाचंही असेल ते बॅनर लागता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितपणे होईल. त्याशिवाय ट्रॅफिकचा जो विषय आहे, ट्रॅफिकला शिस्त नाही, अतिशय कुठंतरी विखुरलेलं काम झालेलं आहे. त्यामुळं पोलीस निरीक्षकांना पण तशा सूचना दिल्या. ट्रॅफिकची शिस्त लागली पाहिजे आणि नगरपालिकेला पण सांगितलं की तुम्ही काही पॉईंट ठरवा, कारण ज्या गाड्या चालतात ते बिचारे आपलेच आहेत म्हणून पण त्यांना ती एखादी जागा ठरवून दिली की तुमच्यासाठी ही पार्किंग आहे, यांच्यासाठी ही पार्किंग आहे, तर तेवढ्या गाड्या त्या पार्किंगला लागतील आणि पार्किंगचा विषय पण त्या निमित्तानं सुटला. क्रीडा संकुलाला गेलो होतो, अतिशय वाईट अवस्था म्हणजे ती न बघितलेली बरी. माझ्यासोबत आपण सगळे होतात, ती बिल्डिंग सुद्धा त्या झाडामध्ये गुंतून गेली अशी झाली. आणि तिथं आता जवळपास 100-150 विद्यार्थी आपल्या शहरातले व्यायाम करण्यासाठी, पोलीस भरती किंवा अन्य दलाच्यासाठी सराव करण्यासाठी जात होते, पण त्यांना काहीच व्यवस्था नव्हती. म्हणून मी क्रीडा अधिकाऱ्यांना बोलवलं, बांधकाम खात्याचे अधिकारी बोलवले आणि उद्यापासून ते पूर्ण ग्राउंड साफ करणे, ती इमारत सुसज्ज करणे, इमारतीच्या बाजूची घाण सगळी काढणे आणि आपल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक निर्माण करून देण्याच्या सूचना दिलेल्या. त्याला कशी मदत करता येईल, अशा पद्धतीचा निधी उपलब्ध करून देता येईल तो आमचा विषय राहील. परंतु प्रत्यक्षात कामाला उद्या सुरुवात होईल. येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथं ट्रॅक तयार होईल आणि सराव करायला देखील मुलांना चांगलं होतं. युवकाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना काही विरोध ठिकाण निर्माण होणार आहे? नाही, काही ठिकाणी आपण सुविधा निर्माण करू, काही ठिकाणी मी निवडणुकीच्या काळात किंवा
अन्य ठिकाणी गेलो असताना मला अनेक विद्यार्थिनींनी तक्रार केले होते की या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण होते, म्हणून CCTV कॅमेरे बसवण्याच्या संदर्भातल्या सूचना केल्या. पण आज साधारणतः जवळपास 30-40 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवा अशा सूचना दिल्या. त्याला लागणारा निधी मी देणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जी सगळी कामं संपणार, पूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये CCTV बसवण्यात जाईल आणि CCTV 100% बसवलेलं हे नांदेड जिल्ह्यातलं पहिलं शहर आहे. सर, नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजलीचा सर्वपक्षीय कार्यक्रम घेण्यात आला. आज जिल्ह्यामध्ये अजितदादा गेल्यानंतर सर्वात जास्त दुःख तुम्हाला झालं असं पाहायला मिळालं. याचं काय कारण बरं? हे दुःख मी ज्यांच्या नेतृत्वात काम करतो त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून कधीच बघितलं नाही. एक लहान्या भावासारखं त्यांनी माझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला आणि मला एकट्याला दुःख झालंय असं नाही. दुःख अनेकांना झाले, कोणाचं व्यक्त झालं, कोणाचं व्यक्त झालं नाही. मी आज एक व्हिडिओ बघितला. एक छोटी मुलगी घरी म्हणते की अजितदादाला बोलवा. तिचे आई वडील समजावून सांगायला लागले. म्हणजे शाळेत न गेलेले लेकरू त्यांना पण अजितदादाच्या बद्दल एवढं प्रेम. त्यामुळं नांदेड जिल्ह्याच्या जनतेवर दादांचं प्रेम होतं आणि जिल्ह्याच्या जनतेचं प्रेम दादावर होतं. आपण जर बघितलं अलीकडच्या काळात विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर मला वाटते पुणे बारामतीच्या नंतर जर दादाचे दौरे झाले तर ते सगळ्यात जास्त नांदेडला झाले. त्यामुळे ज्या वेळेस नांदेडकरांनी त्यांना निमंत्रित केलं त्यावेळेस दादाने येण्याचा प्रयत्न केला आणि आपली शेवटची भेट 25 तारखेला झाली. दादा हिंददी चादरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेडला आले आणि आपण बघितलं की पूर्ण दिवस त्यांनी वेगवेगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सगळ्या अधिकाऱ्यांच्या गप्पा मनमोकळे म्हणून आणि त्यातून दादा सगळ्यांना अनुभवायला मिळाले आणि दादाच्या जाण्यामुळं दुःख हे स्वाभाविक. त्या अपघाती निधनामुळे अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? मिटकरी साहेबांनी काय मत व्यक्त केलं, त्याच्यानंतर उज्ज्वल निकम साहेबांनी काय मत व्यक्त केलं, हा त्यांचा सगळ्याचा प्रश्न. परंतु जे काही व्यक्त केलं तरी दादा परत येणार नाही. जी घटना झाली याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्याचा तर्क वितर्क काही होत असेल तर त्या होत राहतील चौकशा. कारण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, त्या खात्याचे मंत्री मोहोळ साहेबांनी यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशा होत राहतील. परंतु चौकशी जरी झाली तर दादा काही येणार नाही आणि दादा जाण्याचं दुःख महाराष्ट्राच्या जनतेला आहे. सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं अशी तुम्ही मागणी केली निवेदनात? कोणाची भावना आहे? माझीच आहे. परवा विधिमंडळाच्या सभागृहाची बैठक झाली. विधिमंडळ सभागृहाचे नेते म्हणून आदरणीय सुनेत्राबाई पवार यांची निवड लागली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्याच्यामुळं या कुटुंबातला माणूसच हे सगळा घडा होऊ शकतो. ही भावना माझी एकट्याची नाही तर सगळ्या आमदारांची. त्याच्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व देखील सुनेत्रा वहिनीनं केलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे. त्याच्यामध्ये मी ते केलं. ठीक. आपण आज क्रीडा संकुलाची जागा पाहिली तर दादाच्या आठवणीमध्ये क्रीडा संकुलन नाव किंवा अजून एखादं हा प्रोसिजरचा मागणी करून काही त्याला साध्य होणार नाही. नाव देता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करू, बोलू. आपल्याला जिथे शक्य असेल तिथं आता आपण कंधारमध्ये नवीन क्रीडा संकुल तिथे तहसील मार्फत तिथं 5-6 एकरची जागा जवळपास उपलब्ध झाली आणि दादाच्या सुद्धा डोक्यात होतं की मोठं क्रीडा संकुल झालं. ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ तर त्या निमित्तानं ते देखील आपण करू. आणि शहरातले स्ट्रीट लाईट बंद आहेत. शहरातल्या स्ट्रीट लाईटचं काम आपण बघितलं असेल आता सुरू झालेलं. असलेले सगळे पोल काढून नव्यानं पोल टाकून अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रीट लाईट करू. पूर्ण डिवायडरमध्ये पोलचं काम झाल्याच्या नंतर माती भरण्याचं काम होतं. ते झाल्याच्या नंतर वृक्षारोपण चांगल्या जातीचे जे शहराच्या वैभवात भर पाडतील अशा जातीची झाडं त्या ठिकाणी आणून लावू. त्याला कोण्या एजन्सीच्या मार्फत किंवा कोण्या काय म्हणतात त्याला लोकसभागातून कोणी मदत करणार असेल तर जाळ्या वगैरे बसवू, कोणी करणार नसेल तर आपण बसवू आणि एकदम चांगलं शहर करण्याच्या संदर्भात आमचं